चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 14 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस। कारण उद्या आहे नवीन वर्षातील या जानेवारी महिन्यातील पहिला सण। खरं तर प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या अगोदरचा जो दिवस असतो या दिवशी आपण भोगीचा सण साजरा करत असतो। आता भोगी म्हणजे काय, तर आयुष्यामध्ये असलेले जे दुःख, संकट, विघ्न किंवा जे काही भोग आहेत हे भोग संपवण्यासाठीचा भोगीचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, दारिद्र्य, संकट, विघ्न ह्या सर्वच गोष्टींचा नाश करण्यासाठी काही विशेष असे उपाय करायचे असतात आणि यातील एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्या सकाळीच तुम्हाला फक्त या एका झाडाचं फळ आपल्या घरात आणायचं आहे। ज्या झाडाचं फळ आपल्या घरात आणल्याने आपल्या आयुष्यात असलेली जी संकट, नकारात्मकता, दारिद्र्य आहे ते संपून जाईल। आपले जे काही भोग असतील ते भोग सगळे फिटून जातील। बघा, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझ्याच नशिबात काय इतके भोग, ह्या जन्मीचे हे भोग आहेत की गेल्या जन्मीचे हे भोग आहेत। म्हणजे नेहमी आपल्या तोंडातून असे शब्द बाहेर पडतात की मीच का भोग भोगते। जर हे भोग फिटवायचे असेल किंवा हे जर भोग संपवायचे असेल तर भोगीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। हा दिवस भोग फिटवण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। तसंच या दिवशी स्नानाला, दानाला, दीपदानाला, अन्नदानाला, वस्त्रदानाला, सूर्याला अर्घ्य देण्याला, माता लक्ष्मीची पूजा करण्याला, तुळशी मातेची सेवा करण्याला आणि गायीचं पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे। खरं तर उद्या भोगीचे जे उपाय आहेत ते बरेचसे उपाय मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येकाला आवर्जून करायचा आहे। फक्त हे एक फळ तुम्हाला घरात आणायचं आहे, ज्याचं पूजन करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये ते फळ सिद्ध करून ठेवायचे। जे फळ तुमच्या घरात असल्याने वर्षभर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहील, घरामधील वातावरण प्रसन्न राहील, घरामध्ये असलेली कलह, तंटा, भांडणं जे काय असतील किंवा कुठल्या प्रकारचे आजार असतील, दारिद्र्य असेल, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल। आता उपाय काय आहे, कुठल्या झाडाचं फळ आपल्याला घरात आणायचं आहे, हे सगळं काही ऐकण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, उद्या सकाळी म्हणजे 10च्या आतमध्येच आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला धोत्र्याच्या झाडाचं जे काटेरी फळ असतं हे फळ आपल्या घरात आणायचं आहे। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये धोत्र्याच्या फळाचे असंख्य उपाय सांगितलेले आहेत आणि माहिती देखील सांगितलेली आहे। धोत्र्याच्या फळामध्ये दैवी शक्तीचा वास असतो, त्याचप्रमाणे घरामधील दारिद्र्य, नकारात्मकता, बाधा, इडापिडा संपवण्यासाठी हे फळ अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। भोगीच्या दिवशी धोत्र्याचं फळ घरामध्ये सिद्ध केल्याने किंवा घरामध्ये त्याचं पूजन केल्याने, घरामध्ये हे फळ आणल्याने आपल्या आयुष्यातील किंवा आपल्या जन्मातील जे भोग आहेत ते सगळे भोग संपून जातात आणि आपल्या जीवनामध्ये सुखाचे, आनंदाचे आणि सगळे चांगले दिवस यायला लागतात। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला धोत्र्याचं फळ आणायचंय। तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे धोत्र्याचं झाड असेल तर तिथे तुम्ही बघा भेटतंय का, किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानामध्ये बघा, जिथे हार, पानं वगैरे भेटतात त्यांच्याकडे अशी फळं असतात, त्यांच्याकडनंही घेतलं तरीही चालेल। ठीक आहे, धोत्र्याचंच फळ आणायचं आहे। हे फळ घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे। जे आपलं देवघर आहे या देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे आणि त्याच्या समोर हे फळ ठेवायचे। सगळ्यात अगोदर याच्यावरती पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं दूध अर्पण करायचं आहे। जल आणि दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे, त्यानंतर स्वच्छ ते पुसून घ्यायचे। ठीक आहे, पुन्हा प्लेटमध्ये तुम्हाला एक हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचे, थोडेसे अक्षत म्हणजे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती हे धोत्र्याचं फळ जे आहे ते ठेवून द्यायचं आहे। फळ ठेवून दिल्यानंतर
आपल्याला या फळाचं पूजन करायचं आहे। यावरती थोडंसं हळद कुंकू, पुन्हा वरती थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत। इच्छित जी मनोकामना आहे ती तिथे व्यक्त करायची आहे। आयुष्यात जी संकट आहेत किंवा जे दुःख आहे ते दुःखांचा नाश करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। बघा, धोत्र्याच्या फळामध्ये माता लक्ष्मीचा, भगवान श्री विष्णूचा, नृसिंह सरस्वतींचा, बृहस्पती देवांचा वास असतो आणि हे सर्व जे देव आहेत ते आपल्या आयुष्यातील संकट घालवणारे किंवा आपल्या आयुष्यामध्ये पैशांची बरकत आणणारे हे देव आहेत। जेव्हा तुम्ही या धोत्र्याच्या फळाचं पूजन कराल तेव्हा लक्षात घ्या, माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू, नृसिंह सरस्वती आणि व्यंकटेश देवांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल। ठीक आहे, हे सर्व करून झालं, पूजन वगैरे करून झालं की त्यानंतर काय करायचं आहे, एक छोटासा वाटी घ्यायची, एक छोटा ग्लास घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 2.5 चमचे हळद घालायची आहे। पूजेसाठी जी हळद वापरतो ती हळद घालायची आहे आणि याच्यामध्ये थोडीशी चंदनाची जी पावडर असते, चंदन पावडर किंवा ओलं चंदन घातलं तरी चालेल, आपल्याला सुगंध असणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, आता या दोन्ही गोष्टींमध्ये थोडं पाणी घालायचं आहे, याची पेस्ट करायची आहे आणि संपूर्ण त्या धोत्र्याच्या फळाला तुम्हाला हे हळदीचं आणि चंदनाचं लेपन लावायचं आहे। आता त्याला काटे असतात शक्यतो, त्याच्यामुळे हाताने लावू नका, तुम्ही चमच्याने जरी त्याच्यावरती ओतलं, म्हणजे चमच्याने जरी त्याच्यावरती टाकलं तरीही त्या संपूर्ण फळाला ते लागून जाईल। त्यानंतर हे जे फळ आहे हे फळ तुम्हाला देवघरामध्येच ठेवून द्यायचं आहे, दिवसभर तिथेच ठेवायचं। सायंकाळी 6:30 ते 7:30 वाजता, सायंकाळी 6:30 ते 7:30 वाजता तुम्हाला एक सफेद रंगाचा छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे। ठीक आहे, या सफेद रंगाच्या कापडामध्ये हे धोत्र्याचं फळ तिथून प्लेटमधून काढायचं आणि सफेद रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं, त्याला एक चांगली घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची। त्यानंतर ही पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची। पुन्हा तुमचे जे भोग, संकट, दुःख आहे हे सर्व काही घरातून निघून जाऊन घरामध्ये बरकत येण्यासाठी, घरामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती मेन घराच्या दरवाजाच्या समोर तुम्हाला घेऊन जायची आहे आणि मेन जो दरवाजा असतो या दरवाजाच्या बाहेर वरती उजव्या बाजूला तुम्हाला लावायची आहे। आता मेन जो दरवाजा आहे या मेन दरवाजाचा जो उजवा भाग आहे, म्हणजे जेव्हा आता समजा हा दरवाजा आहे, मी इथून आतमध्ये चालले आणि आतून मी इकडनं बाहेर येते। ठीक आहे, इथून मी आत चालले तर आतमध्ये जात असताना जो उजवा भाग तुम्हाला लागेल, जी उजवी साईड लागेल, त्या उजव्या साईडला तुम्हाला ही जी पोटली आहे ती लटकवायची आहे आणि ही अखंड वर्षभर अशीच ठेवून द्यायची आहे। अजिबात ती काढायची नाही, हात लावायचा नाही, काहीच नाही। जेव्हा आपण देवांची पूजा करतो, अगरबत्ती वगैरे ओवाळतो, त्यावेळेस फक्त एक अगरबत्ती तिथे ओवाळली, जसं इतर देवांना ओवाळतो तशी ओवाळली तरीही चालेल। बघा, या उपायाने किंवा या धोत्र्याच्या फळाने तुमच्या घरातील नकारात्मकतेचा नाश होईल, तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होईल, तुमच्या घरामध्ये असलेली बाधा, इडापिडा, संकट हे सगळं काही संपून जाईल। घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, इच्छित मनोकामना तुमच्या पूर्ण होतील आणि तुमचे जे भोग आपण म्हणतो भोगीच्या दिवशी संपवायचे, तर ते सगळे भोग तुमचे हळूहळू संपायला लागतील। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। आता अजून एक ऑप्शन देते, समजा तुम्हाला धोत्र्याचं फळ नाहीच भेटलं, ताई आम्ही खूप प्रयत्न केले नाही भेटलं, तर धोत्र्याच्या झाडाचं छोटंसं मूळ जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल, त्यामध्येही तितकीच शक्ती आहे आणि फळामध्येही तितकीच शक्ती आहे। एकतर मूळ घ्या, एकतर त्याचं फळ घ्या। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।